नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. हे गुरुवारी मॉर्निंग सकाळी 8 वाजता भांडे पूर्ण घासून घेतले, पोहे भिजवले नाश्त्याला, चहा बनवते. मिस्टर सकाळीच गेलेत कामाला, 6 वाजता घर सोडलं त्यांनी. माझी अंघोळ झाली, दुपारचे 11:30 झालेत सकाळचेच. नाश्ता वगैरे केला, झाडलोट केली आणि दुपारच्या जेवणासाठी मी निवडत बसले. हे डोक्यावरून आंघोळी करून घसा खराब होऊन सर्दी झालेलीच आहे आणि त्यात हे काम करावीच लागतात. थोडंसं भाजी निवडतानाच हे करत बसते, गाणे ऐकते. तर हे पहा, रस्सा भाजीसाठी हा मसाला, कांदा फ्राय, खोबरं फ्राय करून घेते, लसूण, अद्रक, जिरे आणि कोथिंबीर थोडीशीच होती. काय माहिती, कोथिंबीर महाग पण देतात आणि सुकते पण लगेच, व्यवस्थित नाही ठेवली का. तर मसाला वाटून घेते. भांडे पडलेले मी लगेच घासते वरचे. तर लाल तिखट टाकलं तेलामध्ये आणि सगळं भाजलेलाच होता मसाला. फक्त तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आणि खूप मटणसारखा रस्सा होतो ह्याचा. खूप छान झालेला. मी तर आता शेपूची भाजी आहे, सफेद भात बनवलाय. प्रणीतसाठी 4च पोळ्या झालेत, शेकून घेते. मिस्टर यायचे जेवायला, आता ते दुपारी जेवूनच आलेले आहेत ऑफिसवरून. ते बोलले मी काही घरी नाश्ता करेल फक्त. इथे पहा मी घेतलाय, मी काल बोलली ना तुम्हाला, मी सफेद भात आणि हा रस्सा पिणार आहे, थोडासा भातात खाणार. जेवले पटकन, भूक लागलेली, 1:30 वाजलेले. मी काय पोळी भाजी भाकरी नाही घेतली, थोडीशी पडले, झोपले. वाजले मग अर्धा तास बोलला आणि अजून एक तास झाला. किती वेळ झाला फोन करून तू? अर्धा तास झाला बरोबर. सगळं भिजलंय की वाटण.